नमस्कार. मी एक सामान्य नागरिक, मुंबईचा सामान्य नागरिक आणि मी आत्ता जे तुम्हाला काही दाखवणार आहे किंवा जे काही सांगणार आहे त्याचा तुम्ही थोडासा जरी विचार केलात तरी आपल्या या रोजच्या रुटीनमध्ये खूप फरक पडू शकतो. प्रत्येक सामान्य नागरिक किंवा आज जो मुंबईकर आहे, स्वतःला मुंबईकर म्हणून म्हणवून जो घेतो माणूस, तो रोज काय करतो? घरातून बॅग घेऊन निघतो आपल्या कामावर जाण्यासाठी, स्टेशनवरती येतो. स्टेशनवरती आल्याच्या नंतर त्याला सगळ्यात आधी दिसतं ते म्हणजे प्लॅटफॉर्मवरती गर्दी. आणि आत्ता असं झालंय की ज्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि आपल्या ज्या सोयीसुविधा आहेत प्लॅटफॉर्मवरती किंवा स्टेशन्सवरती, त्या खूप अपुऱ्या आहेत किंवा ज्या आहेत त्याची वेळोवेळी निगा राखली जात नाही. मी बोलतोय दादर या ठिकाणाबद्दल. दादर हे स्टेशन जे आहे ते एक मुंबईचं मध्यवर्ती ठिकाण आहे आणि सेंट्रल आणि वेस्टर्न लाईनला हे जोड. त्यामुळे ह्या ठिकाणची प्रशासन ज्या प्रकारे काळजी घेत आहे, तुम्ही एकदा जाऊन बघा. आणि प्रशासनालाही विनंती करतो की तुम्ही येऊन बघा. खरंच ग्राउंड लेवलला ज्या काही गोष्टी चाललेल्या असतात किंवा ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, त्या मुंबईकर जो टॅक्स भरतो किंवा जे तिकीट्स काढतो त्याने तो माणूस, सामान्य माणूस समाधानी होऊ शकतो का, ह्याचा एकदा प्रशासनाने विचार करायला पाहिजे. या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने सामान्य नागरिकाला धबधब्याचा आनंद घेण्यासाठी जो हा मानवनिर्मित धबधबा निर्माण केला आहे, त्याची एकदा रेल्वे प्रशासनाने पाहणी करावी. म्हणजे सामान्य माणूस तिकीट्स काढतो, टॅक्स भरतो, कशासाठी? तुमचे पगार मिळण्यासाठी का? आपण आज सेंट्रल लाईन किंवा वेस्टर्न लाईन जी मुंबईची लोकल ट्रेन आहे तिला मुंबईची लाईफ लाईन म्हणतो. का म्हणतो? ह्याचा एकदा अधिकाऱ्यांनी त्या विचार करायला पाहिजे. त्यानंतर आपण ह्या एलिव्हेटरने वरती गेलात की बीएमसीचा जो काही एरिया आहे, तो जो ब्रिज आहे, त्या ब्रिजवरती ही जी घाण आहे ही वेळोवेळी साफ कोण करणार? म्हणजे सामान्य माणसाला ती घाण दिसणार, मग त्याला ती घाण वाटणार, मग तो व्हिडिओ काढणार, मग बीएमसी अधिकाऱ्यांपर्यंत कंप्लेंट पोहोचणार ती, मग बीएमसी अधिकारी ॲक्शन घेणार. या सगळ्यामध्ये प्रशासनाचा आणि सामान्य माणसाचा किती वेळ वाया जातो. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढच्या व्हिडिओमध्ये हा दुसरा धबधबा. म्हणजे या ठिकाणी जर आता पाहायला गेलात इलेक्ट्रिकच्या वायर्स वगैरे सगळ्या आहेत. एखादा उंदीर आला, त्याने समजा ती वायर कुरतडली आणि तिथे जर शॉर्ट सर्किट झालं तर ह्याला जबाबदार कोण? स्टेशन जे मॅनेजर आहेत दादरचे, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी दिसत नसाव्यात का? पाहणी करतच नाहीत का ते? सामान्य माणूस म्हणून आमच्या माफक अपेक्षा आहेत की ट्रेन वेळेवरती असायला पाहिजे, त्यात गर्दी कमी असायला पाहिजे, एवढ्या माफक अपेक्षा आहेत. किंवा प्लॅटफॉर्मची साफसफाई असायला पाहिजे, सगळी डागडुजीकरण झालं पाहिजे वेळच्या वेळी. त्या माफक अपेक्षा असताना देखील त्या अपेक्षांकडे देखील दुर्लक्ष केलं जातंय आणि ते सुद्धा मुद्दाम होऊन दुर्लक्ष केलं जातंय. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सगळ्या मुंबईकरांना विनंती आहे की आपण एक चळवळ उभी करूया. तुम्हाला ज्या ठिकाणी कचरा दिसेल, घाण दिसेल किंवा अशा प्रकारे पाणी पडताना दिसेल, त्या ठिकाणाचे व्हिडिओ काढा, ते सोशल मीडियावरती पोस्ट करा, संबंधित अधिकाऱ्यांना टॅग करा. जे काही कंप्लेंट्स नंबर जे अधिकाऱ्यांनी किंवा बीएमसीने प्रोव्हाइड केले असतील त्या ठिकाणी कंप्लेंट टाका. आणि माझी अधिकाऱ्यांना, प्रशासनाला देखील ही विनंती आहे की तुम्ही एखादी कंप्लेंट आल्याच्या नंतर त्यावर तत्परतेने कार्य करणं गरजेचं आहे. सामान्य माणसाच्या भावनांचा उद्रेक होऊ देऊ नका. नंतर जी काही परिस्थिती ओढवेल ती तुम्हालाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. त्यामुळे कामं वेळच्या वेळी करत जा. धन्यवाद.